तो म्हणते मला बोर्नव्हिटा पाहिजे आई. म्हणलं च्या मायले ऋतिक रोशन. म्हणलं ऋतिक भाऊ नमस्कार. तुझ्या बापाला नेऊ. नमस्कार. अरे काय तर बोला. हा मग काय म्हणता बाकी सर्व बढिया मजेत. तुम्हाला अंबानी माहित आहे का? कोणता? मुखिया. हा तो म्हणजे ज्याचं जिओचं दुकान आहे बा, जिओचे सिम कार्ड वगैरे विकते. बम पैसे कमवले भाऊ. रिचार्ज महाग केला म्हणते ना आता त्यानं काहीतरी. त्याच्या पोराचं लग्न झालं आता माहित आहे. कोणाचं? अन्याचं लग्न झालं आता माहित आहे. मी गेलो होतो लग्नाला त्या. अरे खरंच रात्री 11 वाजता फोन आला होता इन्व्हिटेशनसाठी स्पेशल. रात्री 11 वाजता झोपून होतो मी एकटा. बायको बाहेर गावला गेली होती. एकटा झोपून होतो घरी. तर फोन आला रात्री 11 वाजता आणि म्हणते, आणि ते कोणाचा? डायरेक्ट नीताचा. नीता काकीचा फोन आला. नीता काकीचा फोन आला आणि म्हणते रात्री 11 वाजता आपल्या जिओ प्लॅनची वैधता समाप्त झालेली आहे, कृपया त्वरित रिचार्ज करे. माझा झाला दिमाग खराब. मी म्हटलं नाही करत जा. का करशील? माझा दुसऱ्या दिवशी एवढा दिमाग खराब झाला. मी म्हटलं हिच्या पोराच्या लग्नाला तर जाईनच आणि त्या लग्नात जाऊ जाऊ उलट्या करीन. हां मी दुसऱ्या दिवशी नाही का काय केलं लग्नाच्यासाठी आपल्या जिओ नंबरवरून पोर्टेबिलिटीचा मेसेज पाठवला जिओवर. तिकडून त्यांच्याकडून मला फोन आला. तिकडून फोन आला म्हणते सर तुम्ही जिओ सोडून काऊन जात आहे म्हणते. आम्ही तुम्हाला चांगला ऑफर देऊ म्हणते. आम्ही तुम्हाला 1 महिन्याचा रिचार्ज फ्री देऊ म्हणते. म्हटलं तुम्हाला का आम्ही भिकारी वाटून राहिलो? 1 महिन्याचा रिचार्ज फ्री देत आहे. अरे साला कमीत कमी 3 महिन्याचाच द्या. हां काय तो म्हणते सर नको जाणं म्हणते आमचा जिओ सोडून. काय प्रॉब्लेम म्हणते. एअरटेलमध्ये तर सर म्हणते तुम्हाला लेटर पण नाही भेटत म्हणते. मी म्हटलं पहा मी जात नाही पण मला एक काम करा माझं एक. मला अन्याच्या लग्नाची पत्रिका द्या. तो म्हणते कोण अन्या? म्हटलं साला तुमच्या मालकाच्या पोरगा अन्या. म्हणते सर पत्रिका तर आम्हाला पण नाही आहे. म्हटलं पाय भाऊ माझ्या घरी 5 जिओचे नंबर आहे. हां माझ्या भावाजी रोज 2 तास व्हिडिओ पाहते. आई आपल्या मावशीसोबत बोलत राहते 3 तास. नवीन लग्न झालं बायको बोलत राहते पुन्हा सासूरवाडीले. आणि मी तर आवच एक यूट्यूबवाला. 5 नंबर पोर्टेबिलिटी करेन. मला पत्रिका दे लग्नाची. तर तो मला चांगल्या प्रेमानं म्हणते फोन ठेव साल्या. साले मुजर आहे जिओवाले. पण भाऊ आपण यार विदर्भाचा माणूस दिमाग खराब होऊन गेला. साला लग्नाला तर जाईन म्हणलं याच्या. रात्री 11 वाजता झोप खराब केली. घराच्या बाहेर निघलो तर माझा जो मित्र आहे स्वप्नील दाढीवाला थोडा डाकूसारखा दिसते तो आपला गाडी भरून राहिला होता. त्याचा कॅटर्सचा धंदा आहे. गाडी भरून राहिला होता. तो म्हणलं अबे कुठं चालला बे. तर तो म्हणते अबे अंबानीच्या लग्नाच्या कॅटर्सचा ऑर्डर भेटला म्हणते मला. मी म्हटलं त्याच्या गाडीवर नाव पाहिलं सावसाकडे कॅटर सर्व्हिस लग्न वाढदिवस आणि तेरवीचे कार्यक्रम घेतले जाईल. म्हटलं साला तुले दिला किती रुपये प्लेट? यार काही असं साला म्हणते अंबानी बहुत कंजड आहे म्हणते. 120 रुपये प्लेट सांगला 85 मध्ये डन केला म्हणते त्यानं. तेही चुनभात एक्स्ट्रा मागवले म्हणते माझ्याकडून. म्हणते साल माझ्यासोबत 200 रुपये रोजी देतो लग्नही पाहायला भेटते अंबानीचं. म्हटलं चांगली गोष्ट आहे. मग गेलो आम्ही लग्नामध्ये गेलो. पण यार खरंच म्हणजे अंबानी नाही का बहुत कंजड आहे. म्हणजे आपण आपल्यासारखे माणसं तरी चांगला पैसा खर्च करतो. आपली पुरी इस्टेट लावून टाकतो नाही का लग्नासाठी. लोन घेऊ शेती विकून टाकतो घर विकून टाकतो. त्याने 1% फक्त पैसा खर्च केला. लग्न कुठे केलं माहिती आहे का? राजेंद्र मंगल कार्यालयमध्ये. थोडा इंग्लिश तर नाव द्या यार. आपल्या असा एक घराला एवढा अँटेलिया नाव दिलेलं आहे आणि राजेंद्र मंगल कार्यालयामध्ये लग्न केलं. आता गेलो आपला कॅटर्सवर बसून होतो मी. आणि तिथं आपला हाय आला होता तो रॉकेट बनवत नाही काय नाव आहे त्याचं? रॉकेट बनवते बरं तो सोडते. हां इलॉन भाऊ आला होता. त्याला हे लाइटिंगचं काम त्यालाच दिलं होतं अंबानीनं. हां म्हणजे ते लग्न झाल्यावर रॉकेट वगैरे नाही का तोच वरतो सोडत होता मस्त आकाशामध्ये स्पेस एक्सचे. व अंदर गेलो कॅटर्सवर आपला बसलो. त्याच्यानंतर कॅटर्सवर आपला आम्ही बसून तिथून मला एक आवाज ऐकू आला. मी म्हणलं अरे साला हा आवाज कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तो म्हणते मला बोर्नव्हिटा पाहिजे आई. म्हणलं च्या मायले ऋतिक रोशन. म्हणलं ऋतिक भाऊ नमस्कार. तुझ्या बापाला नेऊ. म्हणलं काय झालं ऋतिक भाऊ? मला बोर्नव्हिटा पाहिजे. असं थोडी ना होत आहे मा. मला लग्नामध्ये बोलवलं आणि जेवणामध्ये बोर्नव्हिटाच नाही ठेवलं. नाही पाहिजे मला काय. मी म्हणलं ऋतिक भाऊ गुलाबजामुन लाडू खा ना. मी गुलाबजामुनही नाही खाईन आणि लाडूही नाही खाईन. जादू कोटाय साले तू मला धूप दे. ऋतिक रोशन भाऊ भडाला. तितक्यामध्ये दुसरा आवाज ऐकू आला मला टायगर श्रॉफचा. कॅटर्सवाल्या पोरीसोबत झगडून राहिला होता. म्हणते छोटी बच्ची हो क्या
समझ में नहीं आता, दाढ़ भाजी के लिए 2 वाटी चाहिए करके. तिकडून पंकज त्रिपाठी जी आले. देखिए मुन्ना, गलत बात है, गलत कर रहे हो तुम. दाढ़ भाजी हमेशा प्लेट में ही लेनी चाहिए, वाटी में नहीं लेनी चाहिए. टाइगर म्हणते, लेकिन सर. चुप, कुछ नहीं बोलोगे तुम, सिर्फ खाओगे और छीछी करोगे. जाओ. पंकज जी कॅटर्स वाल्या पोरली म्हणते, बाय जिलेबी देवा. त्याच्यामध्ये तिसरा आवाज ऐकू आला आपल्याला. कोणाचा? आपला इकडी मान करून आला एक जण, अजय भाऊ. अजय देवगण आला, म्हणते टोडोरो टोडोरो. मी म्हटलं सर तुडीची डाळ नाही येतं. आली रे आली, माझ्या मावशीची पोरगी आली. मी म्हटलं कुठं आहे? हमें तो अपनों ने लूटा, गहरों में कहा दम था, मेरी कश्ती की डूबी वहां, जिसके दाने दाने में विमल का दम था. मी पाहून राहिलो कॅटरच्या ह्याच्यामध्ये विमलचा बोर्डच नाही लागलाय कुठं. तिकडून त्याची बायको आली, काजली. काजली आली, म्हणते मैंने कहा था ना, मैंने कहा था ना तुमको, मैंने म्हणलं होतं तुम्हाला इथं नको पिचकारी मारत जा म्हणून लग्नामध्ये येऊन. तुम्ही तिकडे पिचकारी मारली का? त्या निलंबनीच्या तोंडावर जाऊन पिचकारी पडली. असं वाटून राहिलं त्याच्या डोक्यामध्ये कोणीतरी खरा चुकला. मैंने कहा था ना. अजय देवगण चांगल्या प्रेमाने तिला म्हणते, एक बुक्की मारीन ना पूर्ण तोंड फुटून जाईल, एक बुक्की मारीन ना पूर्ण तोंड फुटून जाईल. तू एवढा पिचकारी मारली तर तू सुद्धा तोंड रंगून जाईल. इतक्यामध्ये शाहरुख खान भडकला. शाहरुख खान कॅटर सुद्धा भडकून राहिला तो तिकडं. अरे यार ऐसा कौन करता है? शादी में बुलाते हैं और मेरे बच्चे के लिए किसी ने डायपर नहीं रखा है? क्या गौरी, गौरी किधर है तू? या पोरगा मुतला येतं. गौरी. आता मी झालो साला बोर. पुन्हा कोणीतरी येईल म्हटलं. तितक्यात मला इंग्लिशमध्ये आवाज ऐकू आला. करणे आला. करण्या कोण? हां करणे आला. करण्याला म्हणते, हे हाय हाऊ आर यू, प्लीज गिव्ह मी 5 गुलाबजामुन. मी म्हटलं मुख्या काकानं फक्त 2च द्यायला सांगितले. हे ब्लडी नो, प्लीज गिव्ह मी 5 गुलाबजामुन प्लीज. मी म्हटलं सर काकानं फक्त 2च गुलाबजामुन द्यायला सांगितले. तिकडून आपली नेहा आली. नेहा कोण? नाही भूतिया, नेहा धुपिया. नेहा धुपिया आली. हाय करण, हाऊ आर यू? ओ माय गॉड यू आर लुकिंग वाव. करण्या म्हणते, oh look at this cheap or Neha, this guy not giving me gulab jamun, he gave me only 2 gulab jamun, but you know na 2 gulab jamun already I have na. ते भड़कली नेहा. ते म्हणते, हे सुन मेरी बात, तो 5 गुलाब जामुन खाईन नाहीतर 10 गुलाब जामुन खाईन. इट्स हर चॉइस. Who give you the right to not giving him gulab jamun? Change the voice as soon as possible, change the narration in the country. मला नाही समजलं तुमच्यासारखं. मी म्हणलं ती आजीची कडी, त्या आजीची कडी पहिले. नेही गेली तिकडं. मग करण जेवणला दिली मी 2 गुलाबजामुन. जाताना एक चुम्मा देऊन गेला मला तो. अरे तुमच्या ओळखीचे आहे का? अच्छा तुम्हाला चुम्मा दिला. बढिया बढिया. मग मी झालो बोर. चाल म्हटलं आता यार लग्नामध्ये आलं. आता बघा आपण जेव्हा लग्नामध्ये जातो, कुठे जातो आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, लग्नामध्ये गेलो आपण, हॉल वगैरे फिरतो, तर का पाहतो आपण? अरे पोरी नाही यार. तुम्ही अशा लोकांना काम दिलं ना, क्या अशा लोकांना काम दिलं आहे? पोरी म्हणते अरे आपण भाऊ पाहतो गरमीमध्ये कूलर पाहतो ना, आणि मुख्या सांगितलं एवढा कंजड आहे त्यानं साला 2 कूलर लावून ठेवले फक्त तिथं. आता मी कूलर पाहत गेलो. ते एका कूलरच्या समोर मला डोनाल्ड ट्रम्प बसून दिसला. त्याच्या समोर होता मार्क झुकरबर्ग, आपला झुक्या भाऊ. आणि कूलरवरून हवा नव्हती येत. डोन्याची बायको डोनी ते कूलरमध्ये काड्या कुचकत होती. आपण कुजवतो ना गाडी काड्या, ते काड्या कुचकून राहिली होती. अरे मी म्हटलं वा डोन्या काका बहुत दिवसांनी दिसला, इलेक्शन हारल्यापासून, जाऊन बोललं पाहिजे. तुम्ही जाऊन बसलो त्याच्यासमोर खुर्चीवर. झुक्याभाऊ होता. ते जाऊन जसा बसत नाही, झुक्यावाले म्हणते, हे हू आर यू, who give you the right to sit there? I am a billionaire. मी म्हटलं I am also billionaire. Who the hell are you?
मी म्हटलं आय एम बिग बिजनेसमॅन, मेरा बहुत बड़ा पानठेला है. व्हॉट इज पानठेला? पानठेला मीन खर्रा तोंडात टाकायचा आणि थुकत जायचा. ओ खर्रा आय एम ऑल्सो लिसनिंग अबाउट दिस, प्लीज गिव्ह मी खर्रा. त्याला दिलं 2 खांड. जसा तो खर्रा खात नाही त्याचा ॲक्सेंट बदलून गेला. अरे हा तर 1 नंबर लागते का भाऊ, साला बम वाटून राहिला, दे ना मग गावलं नेतो मस्त. त्याला दिलं थैलाभर खर्रा मिळून. झुक्या तितक्यात भडकला. झुक्याला म्हटलं भाऊ यार तुमचा फेसबुक कसा का म्हटलं, फेसबुक इंस्टाग्राम साला मेसेज करतो पोरील तर पोरी रिप्लाय नाही देत. हां थोडंसं ॲपमध्ये अपडेट आणा, काहीतरी ॲटो रिप्लायचा द्या एक ऑप्शन म्हटलं. तितक्यात डोन्या भडकला. हो ना साला कायच्या होय म्हणते हा इंस्टाग्राम का बहीण, जेव्हापासून मी इलेक्शन हारलो तेव्हापासून त्या मोदी भाऊला मेसेज करता तर माझी रिप्लायच नाही देताय म्हणते. बहीणच्या लमच्या इंस्टाग्राम बनवून ठेवला म्हणते. तिकडून झुकायला राग घेतला त्यानं, तिकडे फोन लावला आपल्या गावल्यानं, इंस्टाग्राम फेसबुक सगळा बंद करून टाकला. त्या दिवशी बंद झाला होता पा थोड्या वेळासाठी. हे रिझन होय. असं आहे आपल्याला वाटलं काय झालं सर्व्हर डाऊन वगैरे, त्यानं फोन करून बंद करून टाकली बटन. तिकडून डोनी आली. डोनी म्हणते उपासाच्या दिवशी खाल्ले होते मीना कंद, उपासाच्या दिवशी खाल्ले मीना कंद, झुक्या भाऊ काहून केला जी तुम्ही इंस्टाग्राम बंद. तिकडून डोन्या उखाणा म्हणून राहिला. इंस्टाग्राम बंद केला तर डोनी झाली पागल, इंस्टाग्राम बंद केला तर डोनी झाली पागल. मी का म्हणतो चिमूरची बस उद्या सकाळी किती वाजता लागल. आता बंद झाला, त्याचा झगडा झाला. मी निघलो बाहेर. मग बाहेर जातो तर मला स्वप्न पाहिलं माझा मित्र कुठं आहे म्हणून. तर तो भांडे घासत होता, त्याच्यासमोर एक माणूस बसून होता भांडे घासत. त्याच्याकडे गेलो मी. अबे तू येतं काय करताय म्हणलं, तिकडे चाल बडे आपण जेवण वगैरे करू. आता हा माणूस बसून होता, त्याला मला धक्का लागला, तो भडकला माझ्यावर. मी त्याच्यावर भडकलो. तर तो स्वप्नावाले म्हणते अबे इज्जतीनं बोल म्हणते, तो कोण आहे माहीत आहे का म्हणते तुले. म्हटलं कोण आहे. तो विजय माल्ल्या होय म्हणते. मी पाहतो अरे दुपट्टा घालून, अरे विजू भाऊ तुम्ही येतो कुठं. विजू भाऊ म्हणते मी ते पैसे वापस करायला आलो तो म्हणते SBI मध्ये. मग दिले नाही का. नाही गेलो होतो तर त्यांचा लंच ब्रेक झाला होता म्हणते. मग लंच ब्रेक नंतर नाही गेले. नाही गेलो म्हणते, मग त्यांची लिंक फेल झाली म्हणते. चांगला आहे. मग मी पुन्हा बाहेर गेलो, समोर गेलो. समोर जाता जाता मला भेटला आपला मुक्या काका. आता म्हणलं ज्याच्या लग्नात आलो त्याला भेटावं बा, 2 गोष्टी बोला. मुक्या काकाकडे गेलो. म्हणलं काका नमस्कार. तो म्हणते तू कोण आहे. मी म्हटलं मी कॅटर्सवाला आहे. हां गुलाबजामुन आहे का म्हणते. बरोबर हो म्हटलं आहे. मी म्हटलं ते जिओ म्हणलं रिचार्ज नेटवर्क नाही देत म्हटलं. बरोबर म्हटलं 5G नाही चालून राहिला म्हणलं. तर तो म्हणे तो टावर घे आणि आपल्या अरे टावर घे आणि आपल्या घरावर लाव म्हणे तो. त्यांनी तेच म्हणलं पण आता म्हणू नाही शकत ना. मग चाललो गेलो आपण चुपचाप. मग गेलो सुलग्न लावाले. आपलं सुलग्न माहिती आहे ना. हां असा अन्या उभा होता आपल्या बायकोसोबत वगैरे. पण बायको खूप क्यूट भेटली यार त्याला अन्याला आहे ना. जडण होते कधी कधी मला, जशी काय मलाच भेटणार होती. मग गेलो सुलग्न लावायला गेलो. आपल्या लाईनीमध्ये लागलो. लाईनीमध्ये माझ्यासमोर होता आपला बिल गेट्स वाले. म्हटलं भाऊ म्हणला अरे चाय तर माझ्या गावचा संतोष सुद्धा चांगला बनवते. त्याला म्हटलं बिल गेट्स भाऊ माझी विंडो ओपन नाही होऊन राहिली म्हटलं. तर तो म्हणे सॉफ्टवेअर अपडेट कर म्हणे. म्हटलं तेल लावलत नाही मग का. नाही म्हणजे तशी जाम झाली म्हटलं, विंडो सरकून नाही राहिली म्हटलं. मागच्या वर्षी म्हटलं जाम झाली होती, वरून तेल टाकलं होतं, विंडो सरकली म्हटलं आजूबाजूला. त्यानं तोंडावर शिवा दिला रे मला त्या इंग्लिशमध्ये. पण आपण का बेशरम म्हणून आपल्याला कुठं समजतं इंग्लिश. यांना काय म्हणलं असं इंग्लिशमध्ये हँडसम. गेलो मग आपलं 10 रुपये टाकून दिले डब्यामध्ये. आणि बाकीचे बिलियनर त्यांनी चेक टाकले होते करोड रुपयाचे. अनिल बम कमाई झाली भाऊ. पण खरंच मुकेश अंबानीने एवढी प्रगती केली. त्याने ते घरही बांधला. काय नाव त्याच्या बिल्डिंगचा. हां एंटिना काय अँटेलिया. म्हणजे असं वाटतं एक देश त्यांनी बसवला एक नवीन नाही का. एवढी मोठी कमीत कमी 8-10 लाख रुपये लागलेच असेल त्याला ते बिल्डिंग बनवायला नाही का. नाही म्हणजे खरंच मी बँकेत जॉब करत होतो ना, त्यांनी गोपई गहाण ठेवलं होतं आपल्या बायकोचा निधीचा. अरे खरंच यार मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं घर बांधासाठी पाहिजे म्हणे. तर पण नीता काकी बहुत हुशार आहे.